बाळूमामांच्या दरबारात केलेली सेवा कधी वाया जात नाही. तुम्ही बाळूमामाच्या दरबारात इकडला तांब्या नेऊन तिकडे जरी ठेवला, एखादा सुतीचा तोडा जरी उचलून तुम्ही नेऊन तिकडे ठेवला, तरी ही तुमची सेवा झाली. तुम्ही मामांच्या दरबारात 1 तास सेवा केली तर मामासनी तुमच्या घरात डोक्यावरून पाणी भरावं लागतं. बाळूमामा अग्नी होऊन तुमच्या लेकरा बाळांना अन्न शिजवून घालतात. मामा सर्प होऊन तुमच्या घराची राखण करतो. मामांच्या दरबारात केलेली सेवा कधी वाया जात नाही. मामा सांगतात, मला जर एखाद्या भाविकाने 4 आण्याची अगरबत्ती जरी लावली तर त्या 4 आण्याच्या अगरबत्तीच्या कर्जात निंदा राहणारा देव बाळूमामा नव्हे. मला जर तुम्ही 1 रुपया दिला तर मी तुम्हाला 100 आणे देतोय. माझा जर तुम्ही 1 रुपया घेतला तर तुमच्या घरात घुसून मी ते वसूल केल्याशिवाय थांबत नाही. मामा सांगतात, माझा 1 रुपया घेऊन जर तुम्ही मेला तर तुम्ही मेल्यानंतर तुमच्या हाडाखंड वसूल करून घ्यायची ताकद ही बाळूमामांच्यात आहे. मामा सांगतात, अरे ही संन्याशाची गादी आहे, फक्त संन्याशालाच पसणार, ह्याच्यावर मालकी हक्क